हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बघूयात. तर ते इथे आबा जे आहेत ते राणीला म्हणत असतात की माझ्या मुलीला जळत्या निखाऱ्यातून जावं लागलं, पण मला कशाचाच ठाव ठिकाणा लागला नाही. तिने मला एका शब्दाने देखील तिचा त्रास दिसू दिला नाही ना. तिने सांगितलं मला फक्त सगळं काही सहन करत आली. आजवर या मुलीने आपल्या कुटुंबासाठी काय नाही केलं आणि तुम्ही सगळ्यांनी काय दिलं तिला? तिने नेहमी सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सगळ्यांनी तिला फक्त त्रास दिलाय. तर आता इथे असं म्हणताच राणी जी आहे ती आबांच्या गळ्यात पडून रडू लागते. आबांना म्हणते की आबा, आता मी खूप थकले आहे, मला काय करावं ते काहीही कळत नाही. तर त्यावेळी आबा म्हणतात की हे बघ पोरी, आता तू खूप त्रास सहन केलायस, पण आता इथून पुढे नाही. हा बाप तुझ्या नेहमी पाठीशी राहील, तू आता रडायचं नाही. तर असं म्हणत आबा तिचे अश्रू पुसतात आणि इंद्राकडे येतात आणि इंद्राला बोलू लागतात की हे बघ, फक्त तुझ्यामुळे आज तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तू जे काही वागला आहेस ना, ते पाप आहे, पाप. तू राणीला छळला आहेस आणि आता त्याची शिक्षा तर तुला होणारच. असं म्हणत आता आबा जे आहे ते सगळ्यांसमोर म्हणतात, आजपासून मी तुला माझ्या कंपनीच्या MD पदावरून काढून टाकत आहे. हे म्हणताच आता इथे मालती, इंद्रा सगळेजण आबाकडे शॉक होऊन पाहतात, कारण आता आबांनी मोठा निर्णय दिलेला आहे आणि मालती जी आहे ती आता या निर्णयामुळे भडकली आहे. ती लगेचच आबांवरती ओरडते आणि म्हणते की अहो, तुम्ही हे काय करताय? फक्त या मुलीच्या सांगण्यावरून या मुलीला त्रासात पाहून तुम्ही आपल्या इंद्राला MD पदावरून काढून टाकताय. तर आता असं म्हणत आता इथे मालती जी आहे ती पुन्हा राणीकडे येते आणि म्हणते की हे फक्त तुझ्यामुळे होतंय. तुला कळतंय का? तुझ्यामुळे माझ्या इंद्राच्या आनंदाला बोट लागला आहे. मालतीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि बाकी सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. विक्रमला तर प्रचंड आनंद होतो, कारण विक्रम या सगळ्याचीच वाट पाहून होता. जर का त्यांनी MD पदावरून इंद्राला काढून टाकलं तर त्यानंतर मीच असणार आहे MD म्हणून. तेवढ्यात आबा बोलून जातात की काय, तुला काय वाटतं, तू नसला तर आपली कंपनी चालणार नाही, चालू शकणार नाही. मी आहे, विक्रम आहे आणि तुझ्याऐवजी मी विक्रमला MD म्हणून स्वीकारेल. तर आबा इथे म्हणतात आणि त्यावेळी आता इथे इंद्रा एका शब्दानेही बोलत नाही. पण आता राणीलाही हा निर्णय आवडलेला नाही आबांचा, की त्यांनी इंद्रा सरांना MD पदावरून काढून टाकला आहे. पण आता तिला त्या सर्वांसमोर काहीही बोलता येत नाही. पण मालती मात्र खूप काही बोलून जाते. मालती बोलते की फक्त या मुलीमुळे माझ्या इंद्राच्या आनंदाला कीड लागली आहे. त्यानंतर ती आता पुढे तिच्यावरती हात उचलायला जाते आणि तेवढ्यात इंद्रा जो आहे तो हात पकडतो मालतीचा आणि सांगतो की आई हे बघ, तिची यात काही चूक नाही आहे. जी काही चूक आहे ती माझी आहे. तिला बोलण्यात काहीच पॉईंट नाही. तर त्यावेळी आता आई जी आहे इंद्राने हात पकडल्यामुळे शांत बसलेली आहे आणि आबाही देखील शांत असतात. आबांना सगळं काही कळालेलं आहे की हे सगळं इंद्राने आणि मालतीनेच मिळून केलेलं असणार. मालतीने नेहमी राणीला त्रास तर दिलाच आहे, पण आता इथून पुढे तिला कुठलाही त्रास होता कामा नये हे आबांनी सगळ्यांसमोर सांगून सुद्धा मालतीचं तोंड मात्र गप्प होत नसतं. त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की हे पहा, तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका. तुम्ही काय केलं आणि काय वागलात याची तुम्हाला जाणीव तरी आहे का? एका मुलीचं मन सुद्धा तुम्हाला कळालं नाही. एक मुलगा आपल्या सुनेला छळतो आहे हे देखील तुम्हाला कळलं नाही. घरात राहून सुद्धा तुमचा छळ मात्र सुरू होता. आबांना कळून जातं की मालतीचा देखील या सगळ्यामध्ये हात आहे. पण मालती जी आहे ती आता सध्या तर गप्प असते. तर आता आबा म्हणतात की आता मी एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला कोणीच नको आहे. या घरामध्ये आता इंद्राला माझ्या घरामध्ये जागा नाही आहे. तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की अहो, काय बोलताय तुम्ही? जागा नाही आहे म्हणजे? तर आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जायचं. तर त्यानंतर इंद्रा हे ऐकून शॉक होतो की आबा स्वतः मला घराबाहेर काढतायत. त्यानंतर मालती म्हणते की हे पहा, तुम्ही असं करू शकत नाही. तर आबा जे आहे ते बोलतात की मी हे सगळं करू शकतो. असं म्हणत इंद्राचा हात पकडून आता ते इंद्राला घराबाहेर धक्के मारून बाहेर काढतात आणि इंद्राला वॉर्निंग देतात, जोपर्यंत तू बुवांना शोधून आणत नाही तोपर्यंत तू या घरात पाऊल देखील ठेवायचं नाही.
तर आता इंद्राला त्याची चूक कळालेली असते आणि आबांचा रागही कळालेला असतो. आबांचा जो काही सन्मान आहे तर तो त्याने दुखावलेला आहे. आबांचा मान सन्मान सगळं काही त्याने आबांना खूप हर्ट केलेलं आहे. त्यामुळे आता आबांचा राग जायज आहे असं त्याला कळतं. पण मालती जी आहे ती बोलते की आत्ता तुम्ही जे काही केले ना ते एकदम चुकीचं आहे, पण मी या राणीला सोडणार नाही. तुम्ही माझ्या इंद्राला असे दिवस दाखवताय तर मी या राणीला नक्कीच घराबाहेर काढणार. असं म्हणत आता ते मालती जी आहे ती इंद्राच्या पाठीमागेच बाहेर जाते. इकडे आता राणीला कळून चुकतं की आता मालती मॅडम तिला खूप त्रास देणार. मालती इकडे इंद्राच्या मागे पळत पळत आलेली आहे आणि त्याला थांबवत असते की इंद्रा तू काय करतोयस हे सगळं? हे बघ तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू इथेच थांबायचं. मी आहे ना, मी बोलते त्यांच्याशी. तू काहीही काळजी करू नकोस. हे बघ त्यांच्यासोबत एकदा बोललं ना तर ते होतील शांत. तू नको एवढी काळजी करूस आणि कुठे जाणार आहेस तू असा घर सोडून? हे बघ माझं ऐक, तू आतमध्ये चल. इंद्रा जो आहे तो आईला बोलतो की हे बघ आई, मी आता आतमध्ये येऊ शकत नाही, कारण मी आबांना खूप हर्ट केला आहे आणि मी तेव्हाच आतमध्ये येईल जेव्हा मी बुवांना शोधून आणेल आणि त्याच वेळी मी आबांच्या नजरेत जरा वर येईल. नाहीतर मी त्यांच्या नजरेत तर पडलोच आहे, पण तरीसुद्धा मला आबांसाठी हे करायचं आहे आणि तसंही मी माझ्या नजरेत देखील पडलेलोच आहे असं काम करून. जर आबांनी मला शिक्षा म्हणून घराबाहेर काढलं आहे तर त्यात काहीच मोठं हे नाही आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, पण प्लीज मला इथून जाऊ दे. तर मालतीने इथे इंद्राला शपथ घातलेली आहे, पण इंद्रा जो आहे तो तिचं काहीही ऐकून घेत नाही आणि तो तिला म्हणत असतो की हे बघ आई, प्लीज मला इमोशनली ब्लॅकमेल नको करूस. तू फक्त तुझी काळजी घे, मला काहीही होणार नाही. तर त्यावेळी ही जी मालती आहे ती बोलते की हे बघ तू माझ्या माहेरी जाऊन राहा. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई, मी फक्त वस्तीमध्ये जाऊन राहणार आहे आणि बुवांचा शोध घेणार आहे. तर मालतीला खूप राग येतो की तो वस्तीमध्ये का जात आहे? त्याला काय गरज आहे वस्तीमध्ये जायची? तू मित्राकडे जा, कुठेही जा, पण तिथे जाऊ नको. घाणेरड्या वस्तीमध्ये जाऊ नको, मालतीचं असं म्हणणं असतं. पण इंद्रा काहीच ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. इंद्रा घर सोडून गेल्यानंतर मालतीला आता त्याच्यासाठी खूप काळजी असते आणि तिचं हृदय जे आहे ते तिच्या मुलासाठी व्याकुळ झालेलं आहे. कारण तो घर सोडून निघून गेलेला आहे. असं कुठल्याच आईला पाहवणार नाही. तर आता इथे ती ठरवते, आता मी त्या राणीला शांत झोपू देणार नाही आणि शांत जगूही देणार नाही. तिच्यामुळे माझ्या इंद्राला घर सोडून निघून जावं लागते. इकडे राणी जी आहे ती आबांना म्हणत असते की आबा, तुम्ही इंद्रा सरांना घराबाहेर नव्हतं काढायला पाहिजे. खरं तर मी या घरातून निघून गेलेलीच बरी असते. तर त्यावेळी आबा म्हणतात की हे बघ तू माझी मुलगी आहे आणि तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. चूक त्याने केली, शिक्षा त्यालाच मिळणार. तर आता राणी म्हणत असते की नाही आबा, पण आमचं लग्नच नाही, मी इथे राहून तरी काय करू? तर आता आबा म्हणतात की नाही, मी तुला मुलगी मानलेला आहे आणि त्यामुळे तू इथून कुठेही जाणार नाही. जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. त्यानंतर राणी तिथेच उभी असते. इकडे मालती आबांना आणि राणीला बोलताना पाहते. तेवढ्यात आबा म्हणतात की हे पहा, मी सगळ्यांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगतोय, इथून पुढे राणीला जो कोणी त्रास देईल त्याला माझ्यासमोर यावं लागेल. त्यामुळे इथून पुढे तिला कुणीही त्रास होईल असं काही बोलायचं नाही. तर आता इथे तेवढ्यातच रत्नाई बोलतात की पण आबा, इंद्रा. तर आता आबा बोलतात की त्याचं नाव देखील माझ्यासमोर कुणी घ्यायचं नाही. तुम्ही मोठे आहात, मी तुमचा आदर करतो, पण तरीसुद्धा इंद्राचं नाव या घरामध्ये आता कुणीही घ्यायचं नाही. तर आता आबा सांगतात की जा राणी, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर आणि सगळ्यांनाच ते सांगतात की जा, आता रात्र खूप झाली आहे, सगळ्यांनीच जाऊन झोपा. सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात. इकडे राणी जी आहे ती पाणी पिण्यासाठी टेबलपाशी येऊन उभी राहिलेली असते. तेवढ्यात ती पाणी पिणार मालती तिचा ग्लास जो आहे तो धक्का देऊन पाडून टाकते आणि ती राणीला देखील पाडते. त्यावेळी राणीचा चेहरा जो आहे तो ती घट्टपणे हातात धरते आणि म्हणते की तुला खूप मज्जा वाटते का? आता हे बघ, तू आता माझ्या इंद्राला घराबाहेर काढलंस ना, तर तुला मी इथे स्वस्तपणे जगू देणार नाही आणि आरामात तर अजिबात नाही. तुझी झोप जी आहे ती रात्रीची मी उडून टाकणार. मालती जी आहे ती आता प्रचंड तापलेली आहे. तुझ्याचमुळे सगळं काही झालेलं आहे. तर त्यावेळी ती म्हणत असते की तू हे सगळं त्याच्याशी बदला घेण्यासाठी केलं आहे ना, मला सगळं माहीत आहे. तर त्यावेळी इथे राणी म्हणत असते की हे पहा मालती मॅडम, मला असं बदला वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे आणि मी ते कधी घेऊही शकत नाही. तुम्ही काय बोलताय हे सगळं?
राणी जी आहे ती रडत-रडत मालतीला बोलत असते, कारण तिच्या हाताला जरा लागलेलं असतं. त्यावेळी आता राणी जी आहे ती उठून उभी राहते आणि तिच्याशी बोलू लागते. पण तेवढ्यातच आता तिचं बोलणं झाल्यानंतर राणी जी आहे ती रूममध्ये जायला लागते आणि तेही रडत-रडतच. त्यावेळी मालती जी आहे ती बोलते, की "हे पाणी कोण पुसणार? तुझा गायब झालेला बाप येऊन पुसणार का हे पाणी? चल, ते पाणी पुसून घे." असं म्हणत ती राणीला पाणी पुसायला सांगते. राणी पाणी पुसायला फडकं पाहतच होते, तेवढ्यात ती बोलते, की "काय शोधतेस? फडकं? नाही, ते पाणी फडक्याने नाही, तर ते पाणी तुझ्या पदराने पुसायचं आहे." तर आता राणी जी आहे ती बोलते, की "काय पदराने?" तर आता मालती बोलते, की "हो, पदराने." तर तिला खाली बसून ते तिच्या साडीच्या पदराने मालती तिला पाणी पुसायला सांगते आणि राणी तिच्या साडीच्या पदराने ते पाणी सगळं काही पुसून घेते. पण तरीही राणीला अजूनही वाटत असतं, की इंद्रा सरांना घराबाहेर काढायला नको होतं. अजूनही तिच्या डोक्यात तोच विचार असतो. पण मालती मात्र इथे तिला त्रास देण्यात व्यस्त असते. इकडे इंद्रा जो आहे तो म्हणत असतो, की आता काहीही झालं तरी मी बुवांना शोधून काढणार आणि त्याशिवाय मी घरी परतणार नाही. इकडे राणीने आता तिच्या मित्राला फोन करून सांगितलेलं आहे, की आता सर तिथे आले आहेत आणि त्यांची काळजी घेणं तुझी जबाबदारी आहे. इकडे आता त्यानंतर राणी जी आहे ती घरामध्ये भांडी घासत असतानाच मालतीने आता गॅसवरती गरम पाणी केलेलं आहे आणि तेच गरम पाणी जे आहे ते घेऊन आलेली असते आणि ते पाणी आता ती राणीच्या अंगावरती सांडवणार आहे. त्याने राणीला खूप त्रास होणार आहे आणि तिला त्रासात पाहून हिला मात्र आनंद होणार आहे. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.